नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सुख म्हणजे नक्की काय असं सिरियलमध्ये काय घडले आहे। इकडे आदिराजला सत्य बोलतो की सावरीला कोणी किडनॅप तर केले नसेल ना। त्यावेळेस आदिराज खूप घाबरतो। तुम्ही दोघेही गावात शोधा आणि मी गावाच्या बाहेर शोधतो असं म्हणून गाडीवर निघून जातो। संत्या लवलीला म्हणतो सावरीचं कुठे प्रेम प्रकरण तर नाही ना। त्यावेळेस लवली बोलतो काय रे, संस्कारी मुलगी आहे ती, असं काही करणार नाही। तर दोघे विचारात पडतात। इकडे नित्या शालिनीच्या घरी येते आणि जोरजोरात हाका मारते, शालिनी शिर्के पाटील बाहेर या, शालिनी शिर्के पाटील बाहेर या। तेवढ्यात हो हो म्हणत शालिनी बाहेर येते आणि शालिनी तिच्या समोर बसते। शालिनी रक्ताचा हात धुत असते। यावर नित्या आश्चर्यचकित होते की रक्ताचा हात कस काय धुत आहे। त्याच वेळेस शालिनी बोलते की हे डाग रक्ताचे आहेत आणि त्या प्रवीणला मी संपवलं, सावरीला संपवलं नाही, काही घाबरू नकोस, त्यांनी तुला पुरावे दिले ना म्हणून मी त्याला संपवून टाकलो। त्यावर शालिनी पुन्हा एकदा बोलते की आणलेत ना पुरावे, दे माझ्याकडं। त्यावेळेस नित्या बोलते की पहिले सावरीला सोडव मग मी पुरावे देते। त्यानंतर शालिनी बोलते ठेव तुझ्याकडेच ते पुरावे, माझ्याकडं अजून एखादा गुन्हा वाढेल, याच्या पलीकडे काय होईल, राहू दे पुरावे तुझ्याकडं, फार फार तर सावरीच्या गळ्यावरून मी असा सुरा फिरवल, याच्या पलीकडे काय होईल। त्यावेळेस नित्या घाबरून सगळे पुरावे शालिनीकडे देते। शालिनी ते पुरावे सरळ त्या रक्त धुतलेल्या बाउलमध्ये ते पुरावे टाकून देते आणि म्हणते धरे पुरावे घे आणि तुझ्या आदिराजला देऊ नये। त्यावेळेस शालिनी अजून बोलते की तुला अजून एक माझं काम करायचं आहे। त्यावेळेस नित्या बोलते बास झाला, आता तुझं कोणतेही काम करणार नाही। त्यावेळेस पुन्हा एकदा शालिनी बोलते की तुला माझं अजून एक काम करावं लागल, सह्या करावं लागल। त्यावेळेस नित्या बोलते की कुठं सह्या करायच्यात। त्यावेळेस शालिनी बोलते की तुला सह्या करायच्या तेव्हा तुला सावरी मिळेल, सांगितले ना तेवढं तुला करायचं आहे। कागदांवर सह्या करताना नित्या खूप रडत असते आणि शालिनी मोठमोठ्याने हसत असते। त्यानंतर शालिनी एक फोन लावते आणि फोन लावून म्हणते की सावरीला सोडा रे आणि डोळ्यावर पट्टी बांधा म्हणजे तुम्हाला ती ओळखणार नाही। त्यानंतर शालिनी नित्याला बोलते की जा तू आता घरी आणि हे कागद आदिराजला देऊन टाक आणि त्या घरात परत दिसली नाही पाहिजे, दिसली तर या चाकूने परत तुझा गळा चिरेल असं बोलते। नित्या ते पेपर घेऊन निघून जाते। शालिनी पुन्हा एकदा मोठमोठ्याने हसत असते। इकडे तात्या आणि विमल घराबाहेर रडत असतात। पाहुणी सांगत असते की बघा त्या नित्यामुळे किती वाटोळ झालं या घराचं, अजूनही तुम्ही तिचीच कट घ्या। त्याच वेळेस विमल बोलते की तू म्हटली आता सह्या करून घे, तर सह्या देखील केल्या, माझी पोरगी कुठे असेल अशी चिंता करू लागले। तेवढ्यात सावरी तिथे येते आणि आई अशी हाका मारते। मुलीचा आवाज ऐकताच दोघे उठतात। मुलगी समोर असते आणि सावरीला तिची आई मिठी मारते आणि कुठं होतीस असं विचारते। त्यावेळेस सावरी सांगते की नेतांनी आणि अंताने देखील माझ्या डोळ्याला पांढरी पट्टी बांधली होती, मला काहीच माहित नाही मला कुठं नेलं होतं आणि का नेलं होतं। सगळे आश्चर्य व्यक्त करतात कारण सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की ती किडनॅप झाली होती म्हणून। तात्या आदिराजला फोन लावतात की सावरी आली आहे म्हणून, तर तो घराच्या दिशेने निघायला लागतो। वाटेमध्ये एकटीच नित्या चालत असते। आदिराज तिला मॅडम कुठे चाललात, बसा गाडीवर असं बोलतो। नित्या मॅडम खूप रडत असतात। नित्या मॅडम गाडीवर बसतात। गाडीवर बसल्यावर आदिराज बोलतो की खांद्यावर हात ठेवा नाही ते मला पुन्हा सर्व ऐकावं लागेल, पडेल अमकं तमकं। त्याच वेळेस नित्या मॅडम मनातून खूप रडत असतात की हा हात देखील सुटणार आहे आणि ही साथ देखील आता सुटणार आहे, तुला कसं सांगू हे काही कळत नाही। इकडे रात्र झालेली असते, दोघे घरी आलेले असतात। तंबू समोर आदिराज आणि नित्या उभे असतात, बोलत असतात। त्याच वेळेस सावरी येते आणि सावरी दादाला मिठी मारते। आदिराज काळजीने विचारतो तू कुठे होतीस, तुला कुठे नेलं होतं, काहीतरी आम्हाला सांगशील का नाही। त्यावेळेस सावरी बोलते दादा मला किडनॅप केलं होतं। त्यावेळेस आदिराज काय असं बोलतो आणि विचारतो तुला कुठे नेलं होतं, किती माणसं होते ते। तर सावरी बोलते मला काहीच माहित नाही, फक्त मला इथून नेलं आणि परत आणून सोडलं एवढंच मला माहित आहे। तेवढ्यात विमल बोलते की चला आता राखी बांधून घ्या, खूप उशीर झाला आहे। त्यावेळेस सगळेजण घरात जातात। त्यावेळेस पाहुणी येते आणि नित्याला बोलते आज सणसूद आहे, तुला देखील घरात यायला काहीच हरकत नाही, तुला आज कोणी काही बोलणार नाही। आम्हा देखील त्यावेळेस तिथे असते। आम्हाला बघून नित्याला खूप रडू येतं आणि नित्या आम्हाला मिठी मारते। इकडे आतमध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम चाललेला असतो।
सावरी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधते आणि दादाला पेड्या खाऊ घालल. त्याच वेळेस दादा बोलतो, मी आज रक्षाबंधन दिवशी तुझं रक्षण करू नाही शकलो, तू मला माफ कर, मी तुझं रक्षण करू शकलो नाही. तुला इथून घरातून कुणी नेलं हे कळलं देखील नाही मला. त्याच वेळेस पाहुणी मध्येच बोलते की घरातच कोणतरी सपोर्ट करत असेल, त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या घटना घडत आहे, म्हणून हिला घेऊन गेले असतील. पाहुणी परत बोलते की या सर्वांमागे नित्याचाच हक्क असणार आहे, नित्याच हे सर्व करत असणार आहे. त्याच वेळेस सावली लगेच ओरडते की नित्या मॅडमनीच मला वाचवलं आहे असं मला वाटतंय. एवढ्यात नित्या दारामध्ये येते आणि परवानगी असेल तर आतमध्ये येऊ का असं विचारते. त्याच वेळेस तात्या बोलतात की आम्हाला अजून लाजू नको, तू ये आतमध्ये. त्याच वेळेस ती अधिराजला थोडं बाजूला बोलवते आणि मला तुमच्याकडे काम आहे असं बोलते. त्यानंतर डिवोर्सच्या पेपर मी सह्या केल्या आहेत, हे कागद घे असं बोलते. त्याच वेळेस अधिराज भारावून जातो, त्याला धक्का बसतो की हिने सह्या कसं काय केल्या म्हणून. आता आपला संबंध संपला आहे असं देखील बोलते. नित्या त्याच्या हातामध्ये पेपर देते. त्याच वेळेस पाहुणीला खूप आनंद होतो. नित्या त्यानंतर तेथून निघून जाते. सर्वांनाच खूप आश्चर्याचा धक्का बसतो. अधिराजला देखील रडू येतं, तो स्वतःचे डोळे पुसतो. नित्या बाहेर रडत रडत येते. त्याच वेळेस आम्हा बोलते की तू कितीही रड, या दगडांच्या हृदयाच्या माणसांना अजिबात पाजर फुटणार नाही. त्याच वेळेस पाहुणी बाहेर येते आणि अजून तू इथंच का, तुझा त्याचा संबंध संपला तर तू इथं काय करते, इथून निघून जा असं बोलते. इकडे नित्या जोगतीनेला भेटते. जोगतीन म्हणते की देवी समोर 3 नारळ ठेवले आहे, त्यापैकी एक नारळ उचल, त्या नारळावर आपल्याला कळेल की पुढं काय होणार आहे. त्यावेळेस मधोमधला नारळ नित्या उचलते आणि जोगतीन ते बघत असते. नारळ जेव्हा फोडते त्यावेळेस ते नारळ नासलेलं असतं आणि जोगतीन बोलते की आता शेवटची एक आशा होती आणि ती आशा देखील आता संपली आहे. इकडे शालिनीच्या घरी अधिराज चहा पित असतो. शालिनी विचारते चहा पिला का. त्याच वेळेस आश्रय बोलतो की आता तू एक काम करायचं, नित्याला टेकडीवर घेऊन जायचं आणि टेकडीवरच्या कडेवरून ढकलून द्यायचं. इथं चहामध्ये शालिनीने औषध मिक्स केलेलं असतं, त्यामुळे संमोहित होतो आणि हिप्नोटिझम होऊन तो सर्व काम करायला लागतो. अधिराज बोलतो तुम्ही सांगाल तसेच काम होईल. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.